नमस्कार मंडळी, वर्षाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मैदा न वापरता टी टाइम केक बनवणार आहोत। एगलेस आहे, ओट्स आणि डेट्स पासून बनवणार आहोत। मस्त स्पॉन्जी केक बनतो हा। त्यासाठी अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप पिठी साखर, 1 टीएसपी बेकिंग सोडा आणि 1 टीएसपी बेकिंग पावडर घेऊन चाळून घेऊया। हा टी टाइम केक आहे, त्यामुळे कमी गोड बनवलेला आहे। व्यवस्थित चाळून घेऊया जेणेकरून पिठामध्ये गुठळी राहणार नाही। आता यामध्ये अर्धा कप ओट्स घालून मिक्स करून घेऊया। गव्हाचं पीठ आणि ओट्स समप्रमाणात घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेऊया। अर्धा कप कोमट दुधामध्ये बिया काढलेले 18 ते 20 खजूर बारीक चिरून 1 तास अगोदर भिजत ठेवले होते। खजूर मऊ झाले आहेत। खजूर आणि दुधाचं मिश्रण आपल्याला ओट्स आणि पिठाच्या मिश्रणात मिक्स करायचं आहे। कट आणि फोल्ड मेथड वापरून मिक्स करायचं आहे। वरून 1 टीएसपी व्हॅनिला इसेन्स घालूया। अर्धा कप तेल घालूया। तेलाऐवजी तूप किंवा बटरही वापरू शकता। मिक्स करून घेऊया। अजून अर्धा कप दूध मी इथे घेतलं आहे। थोडं थोडं दूध घालून मिश्रण कट आणि फोल्ड मेथड वापरून एकजीव करून घेऊया। आपण इथे केक बनवण्यासाठी 1 कप दुधाचा वापर केला आहे। केक बॅटर तयार आहे। लोफ केक पॅन मध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे। केक पॅनच्या बेसला थोडं बटर लावून थोडंसं पीठ सगळ्या बाजूने लावून घेतलं आहे। मैदा न वापरता आपण हा केक गव्हाच्या पिठापासून आणि ओट्स पासून तयार केला आहे। चवीला खूपच अप्रतिम लागतो। केक कुकर मध्ये बेक करणार आहे। साधारण 35 ते 40 मिनिटं मंद आचेवर बेक करायचा आहे। केक तयार आहे। साइडने सुरीने केकच्या कडा सोडवून घेऊया। अगदी मोजक्याच साहित्यात हेल्दी, टेस्टी आणि मार्केटमध्ये मिळतो तसाच केक घरी बनवला आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण हा केक बनवला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्कीच करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं, मस्त रहा, खात रहा। धन्यवाद।